मनोज जरांगे पाटील यांची ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षणाची मागणी चुकीची आहे, यातून ते राजकारण करताना दिसत आहे, असा आरोप परिणय फुके यांनी केला आहे. मनोज जरांगे, तुम्ही भाजपप्रमाणे उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही जाब विचारायला पाहिजे. आपण फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य करता, ते योग्य नाही. तुम्ही सुपारी घेतली आहे का, असा आरोप देखील परिणय फुके यांनी आज जरांगेवर केला आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यात यावे, असे पुण्यात झालेल्या बैठकीत ठरवण्यात आल्याचे परिणय फुके यांनी सांगितले आहे. जरांगेजींची ज्या मागण्या आहेत त्या असंवैधानिक आहेत आणि कोणत्याही कायद्यात टिकणाऱ्या नाही आहेत. आज जर त्यांनी जी मागणी केली आहे की ओबीसी समाजामध्ये आरक्षणाचं, तर ओबीसी समाजामध्ये मराठ्यांना सामावून घेण्याचा कुठलाही अधिकार कोणत्याही सरकारला नाही, ते राज्य सरकार असणार किंवा केंद्र सरकार असणार. आणि म्हणून या चुकीच्या मागण्या घेऊन जरांगेजी पहिल्या दिवसापासून लागलेले आहेत आणि ते होणार नाही हे आता त्यांना स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यांना कुठेतरी वाटतंय की मराठा समाजामध्ये जो त्यांनी एक भ्रम निर्माण केला होता आणि स्वतःची लोकप्रियता निर्माण करून घेतली होती, काही क्षणिक लोकप्रियता निर्माण करून घेतली होती, ती आता कुठेतरी संपुष्टात आलेली आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात माझं आणखीन या माध्यमातून विरोधी पक्षातील जे नेते आहेत ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे नाना पटोलेजी असतील किंवा शिवसेने उबाटाचे उद्धव ठाकरे असतील, या सगळ्या नेत्यांना विनंती आहे आणि या माध्यमातून ओबीसी समाजाच्या वतीने मी त्यांना एक प्रश्न विचारतो की या जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्यात यांचं काय मत आहे. कारण तेही एक सक्षम विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची या सगळ्या याच्यात मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं की नाही द्यायचं, की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं, या संदर्भात या तिन्ही नेत्यांची काय भूमिका आहे हे या माध्यमातून आपल्याला विचारतोय. बघा, काल आमची संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारिणीची विस्तृत कार्यकारिणीची बैठक पुणे येथे पार पडली आणि तिथे देशाचे नेते सन्माननीय गृहमंत्री माननीय अमित शाह उपस्थित होते, माननीय देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब उपस्थित होते आणि महाराष्ट्रातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते आणि सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते. आणि त्यामध्ये अमित शहाजींनी सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन शक्ती काल त्यांच्या भाषणाने आम्हा सर्वांना मिळालेली आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुढची दिशा कशी राहणार, आपल्याला पुढच्या निवडणुकीला जाताना आपल्याला आक्रमकरित्या पुढच्या निवडणुकीला जायचं आणि जे विरोधी पक्ष जे फेक नेरेटिव्ह तयार करतात आहे त्या फेक नेरेटिव्हला ताकदीचं उत्तर आणि तिला द्यायचं आहे हे आम्हाला मार्गदर्शन दिलं. आणि आमचे नेते प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आम्हाला आमची संघटना, आपली संपूर्ण महाराष्ट्रातली संघटना प्रत्येक बूथवर कशी वाढवायची आणि जास्तीत जास्त घरापर्यंत कसं जायचं हे त्यांनी आम्हाला सांगितलं. निश्चितच कालचं जे संपूर्ण कार्यक्रम होता तो सगळ्यात आमच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देणारा कालचा सगळा कार्यक्रम होता. पण संपूर्ण ओबीसी समाज, महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाजाचं हेच मत आहे की जरांगे पाटलांचं कोणताही उद्देश हा जो ओबीसीच्या विरोधात आहे आणि त्यांचा कोणताही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाही आहे आणि ते सगळं त्यांचं जितकंही जे ते वागतात आहे ते संशयास्पद आहे. ओबीसी चळवळीतलं तुमचं योगदान पाहून आणि तुमचं जे काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही आमदारकी मिळाली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात जिथे बहुसंख्य ओबीसी आहे, प्रत्येक मतदारसंघात निर्णायक ओबीसी आहे, त्यांना फायदा करून देण्यासाठी काय भूमिका आहे पक्षाची, तुमची काय भूमिका आहे? बघा, असं आहे की भारतीय जनता पार्टी ही ओबीसींचा पक्ष आहे, हा सामान्यांचा पक्ष आहे, हा आणि सर्वांचाच पक्ष आहे आणि निश्चितच ओबीसी समाजासाठी अनेक योजना भारतीय जनता पार्टीने केलेल्या आहे. जे मागील 70 वर्षात या देशात झाले नाही तशा अनेक योजना माननीय पंतप्रधान साहेबांनी केलं आहे. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम असणार किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचं काम असणार किंवा देशामध्ये ओबीसीच्या उत्खननासाठी ज्या नवीन नवीन योजना आणल्या आहेत करोडो रुपये ओबीसी समाजाच्या उत्खननासाठी जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेलं आहे हे मराठा समाजासाठी आहे. आणि आपल्याला सांगतो की 2014 ते 2024 पर्यंत जवळपास 32 GR आतापर्यंत निघालेले आहे. त्यातले जर 6 GR महाविकास आघाडीचे सोडले तर इतर सर्व GR भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काढलेले आहे. ज्यात अनेक GR, आता जर आपण बघितलं हॉस्टेलचा GR असणार किंवा प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी हॉस्टेलचा GR असणार किंवा विद्यार्थ्यांना, ओबीसी विद्यार्थ्यांना आधार योजना असणार, अशा अनेक योजना जे विद्यार्थ्यांना
विदेशी शिक्षणासाठी मदत असणार, अशा अनेक योजना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसींसाठी आणलेल्या, आणि याच्या पुढेही ओबीसींच्या भल्यासाठी, ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी अनेक योजना आणखीन आणणार.